लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय की इकडे रम्या, वसू आणि विजय यांनी आता कारस्थानं कर कर करत केलेली आहेत. पण हीच कारस्थानं ज्या वेळेला आता उघडकीला येणार आणि त्याच वेळेला स्वतः नंदिनी सगळ्यांच्या समोर ही कारस्थानं उघडकीला आणणार आहे प्रेक्षकांनो. आणि इथूनच खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे ते म्हणजे दुष्ट शक्तींचा अंत. रम्या, वसू यांची आता स्वतः हाताला धरून नंदिनी हक्कलपट्टी करणार आहे. आपला अपघात घडवून आणण्यामागे रम्या, वसू आणि विजय यांचा हात आहे हे सुद्धा नंदिनी सगळ्यांच्या समोर आणत पुन्हा एकदा काव्यावरती ज्या वेळेला हल्ला होणार त्यावेळेला नंदिनीने अलर्ट राहत या सगळ्यांना असा काही धडा शिकवलाय. नक्की काय घडले सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकव. इकडे आता काव्याच्या चोर ओटीची चर्चा चालू असताना आता मात्र जीवा सांगतोय, हे बघ नंदिनी, मी तुझ्या जीवाची घालमेल आता अजून समजू शकत नाहीये. या चोर ओटीनंतर 1 महिन्यामध्ये तुझी चोर ओटी भरण्याची आता तयारी सुरू होईल. आणि मग त्यावेळेला आपण आता हे सगळं खोटं करायचं आहे का? तुला आता कळत नाहीये का नंदिनी की हे सगळं करून आता काय होणार आहे? आणि फक्त आता तू हे सगळं काव्यासाठी करतेस. मला मान्य आहे की तुला आता काव्याची खूप काळजी वाटत आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतंय की हे बघ, त्या दिवशी ती काय म्हटली की कधी गोष्टी आता लपवण्यापेक्षा त्या सांगून टाकलेल्या कधीही चांगल्या. म्हणजे मागच्या वेळेला आता इकडे काही गोष्टी आम्ही लपवल्या होत्या, पण त्या गोष्टी आम्ही चांगल्यासाठीच लपवल्या होत्या की जेणेकरून कुणालाही त्रास व्हायला नको. पण त्याचा परिणाम उलटा झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तू या सगळ्यामध्ये सगळं खरं सगळ्यांना, घरच्यांना सांगावंच. आणि त्यावरती आता मात्र सांगायला लागते ती म्हणजे नंदिनी, हे बघा जीवा, आधीच काव्याच्या चोर ओटीचं हे होऊन जाऊ दे. खरं तर पहिले 3 महिने हे खूपच आता क्रिटिकल असतात. पण आता व्यवस्थितरित्या काळजी घेतली तर नंतर सगळं व्यवस्थित होतं. म्हणूनच मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा मी सध्या तरी आता इकडे म्हणजे इतक्यात तरी नाही बोलू शकत. पण जीवा ऐकत नाहीये. मी तुला याआधी सुद्धा सांगितलेलं आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी हे सत्य सांगणार आहे असं म्हणत जीवा आता खूपच चिडलाय. प्रेक्षकांनो, आता चोर ओटीसाठी ज्या वेळेला इकडे काव्या घरी निघालेली आहे आणि त्या चोर ओटीसाठी जेव्हा काव्या घरी निघाले आणि त्याच वेळेला ती आता स्टोर रूममध्ये ठेवलेल्या त्या पाळण्याकडे येते आणि ती सांगायला लागते, खरंच म्हणजे आता भरभर म्हणतात 3 महिने तर पूर्ण झाले, पुढल्या महिन्यात ताईचे सुद्धा 3 महिने पूर्ण होतील. आणि मग त्यानंतर लवकरात लवकर आमची बाळं आता या पाळण्यामध्ये खेळायला येतील. आणि असं म्हटल्यावर ती 2 बाळं ज्या पाळण्यामध्ये खेळतील ना, खरंच मला आता इतका आनंद होतोय ना. पण त्याच वेळेला जीवा आता पटकन बोलून जातो की नाही, 2 बाळं नाही, 1च बाळ. आणि त्यावेळेला ती म्हणते, जीवा काय बोलतोयस तू? आणि तितक्यातच धावत पळत तिकडे आता नंदिनी आलेली आहे. आणि त्यावरती मग आता काव्या म्हणते, काय ग ताई, काही तुमच्या दोघांच्या मध्ये भांडणं झालेत का? हा जीवा असं का बोलतोय? म्हणजे यावरती आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे नंदिनी, अगं तुला माहिती आहे का हे काय म्हणत होते जीवा, की आपण एक दुसरा पाळणा आणूया. एकाच पाळण्यामध्ये 2 बाळांना खेळायला होणार नाहीये ना, बस इतकंच. पण ह्यांना सवयच आहे ना प्रत्येक वेळेला काहीतरी गोष्ट आता आणून बोलायची किंवा प्रत्येक वेळेला काहीतरी गोष्टी आता चुकीच्या हे करायच्या, ही ह्यांना सवयच आहे. आणि म्हणून ते आता असं म्हटले असतील असं म्हणत नंदिनीने तो विषय तिथे स्टॉप केलेला आहे. आणि या सगळ्यामुळे मात्र आता इकडे जीवा गप्प बसलाय. हो बरोबर आहे, तू जे म्हणतेस ते बरोबर आहे. त्याला आता नंदिनीचं म्हणणं सुद्धा म्हणजे मोडवत पण नसतं. इकडे तोपर्यंत सगळी तयारी चाललेली आहे आणि ती म्हणजे आता इकडे चोर ओटीची. पण या चोर ओटीच्या प्रोग्रामला खूपच मोठं सत्य आता समोर येणार असतं. आणि मग जीवा आता विचार करतो, ठीक आहे, मी कोणत्याही बाबतीमध्ये काहीही बोलत नाहीये, कारण जे काही असेल ना ते सगळं याच्यामध्ये आता नियतीवरती सोपवून जीवा मात्र मोकळा झालेला आहे. आणि जीवा विचार करतोय, ठीक आहे, काही झालं तरी सुद्धा आता नियतीच हिच्यासमोर सत्य आणेल. इकडे चिडलेली नंदिनी जीवाला सांगायला लागते, हे बघा, जर का तुमच्या या गोष्टीमुळे माझ्या आता बहिणीवरती काही हे झालं ना तर मात्र मी तुम्हाला अजिबात माफ करू शकणार नाहीये. मी माझं बाळ तर आता गमावलेलंच आहे, पण आता तिच्यासोबत मी ही कोणतीही गोष्ट करू शकत नाहीये. तिला कोणत्याही प्रकारे त्रास होईल असं मला काहीच वागायचं नाहीये.
असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो ठीक आहे, तू आणि तुझी बहीण तुम्ही दोघींनी जे काही करायचं असेल ना ते सगळं आता करून घ्या आणि मी मध्ये पडणार नाही म्हणजे नाही. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, जीवा तुम्ही का माझ्यावरती चिडलेला आहात? आणि त्यावरती मग लगेचच जीवा सांगायला लागतो, मला तुला होणारा त्रास बघवत नाहीये आणि म्हणून आता मी हे सगळं सांगत आहे. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, हे बघा मी सध्या तरी गप्प आहे, तुम्ही पण शांत राहा. पण चोर ओटी इकडे आता जीवाला फोन आलेला आहे आणि जीवाने जी इन्व्हेस्टिगेशन चालू केले त्या इन्व्हेस्टिगेशनच्या नुसार म्हणजे त्यांनी आता त्याला संशय आलेला असतो की हा SP रोडवरचा जो काही अपघात झालाय त्याचं नक्की काय सत्य आहे. आणि त्यामुळे जीवाने जे काही आता केलेलं असतं ते सगळं मात्र आता म्हणजे त्याला फोन आलेला असतो की जे काही तुम्ही आता अपघाताचं सत्य शोधायला सांगितलं होतं ते सत्य तर आम्ही शोधलंय, पण या सगळ्यामध्ये हा अपघात किंवा जो धक्का लागला तो धक्का अचानकपणे लागलेला नाहीये, तर एक गाडी येऊन तो धक्का देऊन गेली आणि CCTV फुटेजमध्ये पुढे जाऊन त्याचा आता चेहरा कॅप्चर झालेला आहे. आणि त्यावरती जीवा म्हणतो, तुम्ही मला ते फुटेज देऊ शकाल का? आणि असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो एका झटक्यात मात्र आता इकडे त्या नालायक विजयने केलेलं काळं कृत्य समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर जीवा हदरलाय आणि त्यानंतर नंदिनी आता मात्र सांगायला लागते काय झालं? आणि त्यावरती जीवा आता सांगायला लागतो, जे काही त्या दिवशी घडलं ना ते सगळं काव्यासाठी होतं. तुला माहिती आहे का? म्हणजे आता त्याने खरं तर काव्याला मारण्यासाठी हे सगळं केलं होतं किंवा काव्याच्या बाळाला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं होतं, पण ते तुझ्यावरती बेतलं. तुम्ही दोघींनी सेम ड्रेस घातल्यामुळे ते काही नाही आहे. आधी जर का हे काव्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते तर आजच्या चोर ओटीच्या दिवशी काहीतरी कारस्थानं करणार 100%. आपल्याला तिकडे पोहोचायला पाहिजे. नंदिनी देवाचा धावा करते आहे, देवा माझ्या आता काव्याला सुखरूप ठेव, तिचं बाळ तरी सुखरूप राहू दे, मला आता दुसरं काही नको आहे. असं म्हणत तो सांगतो, इथे प्रार्थना करून काही होणार नाहीये, लवकरात लवकर चल, कारण रम्या डायरेक्ट तिकडे पोहोचणार आहे आणि वसू आत्या सुद्धा गेलेली आहे आणि त्या काहीतरी कारस्थानं करतील याची मला खात्री आहे. धावत पळत नंदिनी आणि जीवा त्या दिशेने चाललेले आहेत जिथे आता चोर ओटीचा प्रोग्राम चालू आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे रम्या पोहोचलेली आहे. सगळ्यात पहिले चिडलेली नंदिनी सगळ्यांच्या समोर आता रम्याचं थोबाड इकडे सणसणीतपणे आता फोडत आहे आणि त्यानंतर कुणालाच काही कळत नाहीये की हा सगळा काय प्रकार चाललेला आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे नंदिनी सांगायला लागते, मी सगळ्यांच्या समोर आता सत्य मात्र सांगायलाच इथे बसलेली आहे. असं म्हणत ती आता सगळ्यांच्या समोर सत्याचा खूप मोठा उलगडा करते आणि एक करत सगळ्या धक्का बसत चाललेला आहे. नंदिनी सांगायला लागते, तुला माहिती आहे SP रोडवरती जो काही प्रकार घडला होता ना तो प्रकार तुझ्यासाठी होता. आणि त्यावरती पार्थ म्हणायला लागतो, काय झालंय नंदिनी घडलेला सगळा प्रकार सांगायला लागते आणि नंदिनी आपल्या बाळाचं सत्यसुद्धा सांगायला लागते. नंदिनी सांगायला लागते की खरं तर आता इकडे हा प्रकार सगळा आता इकडे केलेला होता तो म्हणजे काव्याच्या बाळाला त्रास देण्यासाठी. पण त्या दिवशी मी आणि काव्याने सेम ड्रेस घातले होते आणि त्याचमुळे विजयचा गोंधळ झाला आणि या विजयने मला धक्का दिला आणि त्यानंतर माझं बाळ गेलं. आणि हे ऐकल्यावरती जास्त मोठा धक्का इकडे काव्याला बसतो. काव्याला मात्र आता या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की त्याच्यावरती काय रिॲक्ट होऊ. आपण या सगळ्यामध्ये सेफ झालो म्हणून आता आनंद करू की आता ताईचं बाळ गेलंय आपल्यामुळे म्हणून आता दुःख मी करू. असं म्हणत मात्र आता इकडे काहीच कळायला मार्ग नाहीये तो म्हणजे काव्याला. आणि काव्या रडायला लागते, ताई माझ्यामुळे हे सगळं झालंय, ताई माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, तुझं बाळ माझ्यामुळे गेलेलं आहे. आणि त्यावरती ती सांगायला लागते, ते सगळं जाऊ दे, पण आत्ता या घरच्या भेदींना मात्र आता इथे ठेवण्यात काहीही अर्थ नाहीये. काहीही झालं तरी हे घरचे भेदी आता मात्र इकडून निघून गेले पाहिजेत. असं म्हणत ती पुन्हा रम्याचे थोबाड फोडते आणि ती सांगायला लागते, हे रम्या, वसू आत्या आणि त्याचबरोबर घरातले विजय या सगळ्यांनी मिळून आता हा सगळा प्रकार केलेला आहे तुझ्या बाळाच्या जीवावरती उठण्याचा आणि ते मी कदापि सहन करणार नाहीये. बाद झालं, आता काहीही झालं तरी यांची गाठ या नंदिनीशी आहे. असं म्हणत आत्ताच्या आत्ता या सगळ्यांना घराच्या बाहेर काढा. काहीही झालं तरी सुद्धा मला या घरामध्ये ही आता निगेटिव्ह एनर्जी अजिबात नको आहे. असं म्हणत तिने आता रम्या, वसू आणि विजय यांची आता हक्कलपट्टी केली. पण गोष्ट इथेच संपत नाहीये,
तर आता या गोष्टीला इकडे खूप मोठा धक्का बसलेला आहे, तो म्हणजे स्वतः आता काव्याला आपल्यामुळे ताईचं बाळ आता गेल्याचं जे सत्य समजलंय आणि त्यानंतर ती आता चांगलीच गडबडलेली आहे. तिला स्वतःलाच कळत नाही आहे की आता हे सगळं काय आहे आणि याच्यातूनच खूप मोठा निर्णय आता काव्या घेणार आहे. आता हा निर्णय काय असणार, नंदिनीला आई बनवण्यासाठी काव्या आता काय प्रयत्न करणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार.